तर आमच्याकडे खानदेशमध्ये एकादशीचा उपवास सोडण्यासाठी खास करून आषाढी एकादशी आणि महाशिवरात्री त्याच्यासाठी वरणबट्टी बनवली जाते आणि वांग्याची भाजी. तर बघूया आपण आज बट्टीचे व्हिडिओ तर खूप सारे असे आहेत सगळीकडे, पण आणि छानही वाटतात ते बघायला. तर इथे वरणबट्टी, तुपाची डाळ आणि वांग्याची भाजी. तर आम्हा खानदेशी लोकांचं हेच आवडीचं जेवण आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि उन्हाळ्यात पुरणपोळ्या आणि आंब्याचा रस. तर इथे जाडसर बट्टीचं पीठ दळून आणलेलं आहे. त्यामध्ये हळद, मीठ, तेल, ओवा आणि दही घालून घेतलं आहे मोहनसाठी. तर यामुळे छान अशा खुसखुशीत बट्ट्या येतात. गहू दळून आणायचे, त्यामध्ये थोडीशी मूठभर, समजा 2 किलो गहू असले तर आपल्याला त्यामध्ये एक वाटीभर चणा डाळ किंवा मका घालून घ्यायची आणि त्यासोबत थोडी सोयाबीन घातली तर अजून छान येतात. तर आणि थोडं जाडसर हे दळून आणायचं आहे गिरणीमधून. तर इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळताना एकदमच अगदी घट्ट नको आहे, असं आपण जसं चपात्यांसाठी पीठ मळतो त्या पद्धतीनेच इथे मळून घ्यायचं आहे पीठ. आणि हलक्या हलक्या हाताने गोळे करून घ्यायचे. जर कोणाला घडीच्या बट्ट्या पाहिजे असतील तर लाटूनही त्याचे गोळे बनवू शकतो. तर आम्ही इथे साध्याच बनवला आहे, त्याही अगदी खुसखुशीत झाल्या होत्या. तर ह्याच पद्धतीने आम्ही अशा बनवतो. तर इथे कोणी वाफवून घेतं, तर उकडून घेतो. तर आम्ही इथे उकडून घेतलेलं आहे, पाणी उकळलेलं आहे. त्यामध्ये हे सगळे बट्ट्यांचे गोळे सोडून घ्यायचे. उकळत्या पाण्यामध्येच सोडायचे, नाही तर मग ते चिपकतात एकमेकाला. तर इथे उकळत्या पाण्यामध्ये बट्टे सोडून घेतलं आहे आणि त्यावर थोडं तेल टाकलं आहे, म्हणजे ते उकळल्यावर चिटकत नाही ते एकमेकांना. तर अगदी 5 ते 7 मिनटामध्येच फुलून वर आलेल्या होत्या बट्ट्या. तर त्या थंड्या करण्यासाठी काढून घेतल्या. मग जेव्हा अशा हलक्या होतात तेव्हा त्या वर येतात, उकळून झाल्या की, व्यवस्थित शिजल्या की. त्यामुळे बघावं लागत नाही. आता इथे थंड करण्यासाठी ठेवल्या होत्या 5-10 मिनटं. तर बघू शकतो छान असे जाळीदार बट्ट्या झालेल्या आहे इथे. आणि तळून छान अशा होतात, लालसर तळल्या की छान खुसखुशीतही लागतात. तर इथे कापून घेतलं आहे आणि नंतर मग तळायला घ्यायचं आहे. तर यासोबत बनवले आम्ही वांग्याची भाजी. तर हिरवे वांगे भेटले तर छान लागते ती भाजी हिरव्या मिरच्याची. आणि वरण झालेलं आहे. आता एका बाजूला बट्ट्या तळून घ्यायच्या आहे छान कडकडीत तेलावर कारण तेल गरम झालेलं पाहिजे चांगलं, तेव्हाच या बट्ट्या चांगल्या होतात. तशा तर शिजलेल्या असतात, पण आपल्याला थोड्याशा कुरकुरीत पाहिजे असतील तर छान अशा लालसर होऊ द्यायच्या, त्यामुळे छान लागतात अजून. तर तेल वगैरे काही राहत नाही याच्यामध्ये, छान अशा होतात. अशा पद्धतीने इथे बट्ट्यात तळून घ्यायचे आहे. त्यानंतर मग आपल्याला गोड पदार्थ पाहिजे तो गोडही आपण बनवू शकतो. आम्ही इथे वरणबट्टी, वांग्याची भाजी, भात एवढं बनवलेलं होतं. तर इथे जी वांग्याची भाजी बनवली, हिरवे वांगे भेटले त्याची भाजी. त्यामध्ये फक्त हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि जिरे मोहरीची फोडणी देऊन ही भाजी करायची आहे. आणि वरून कोथिंबीर पाहिजे या भाजीला तेव्हा छान लागते. तर मी इथे वाढून घेतलं आहे. एका बाजूला वांग्याची भाजी, पापड, भात. शक्यतो भात नसला तरी चालतो, बटाईंना लागतो म्हणून भातही बनवला. इथे वरण काढून घेतलं आहे आणि घरच्या डाळीचं वरण अतिशय चविष्ट लागतं, त्यामुळे अजूनच जेवणाचा स्वाद वाढतो या. तर इथे वाढून घेतलं आहे, तूप टाकून घेतलं आहे. तुपाशिवाय मजा नाही वरणाची. तर काही ठिकाणी फोडणी देतात वरणाला, काही ठिकाणी साधंच बनवतात. तर आमच्या इथे आम्हाला असं साधं आवडतं म्हणून असंच बनवतो. एकदम छान असा खुसखुशीत आणि नरम बट्ट्या झालेल्या आहे. वरून जरी आपल्याला त्या लालसर कडक दिसत असल्या तरी मध्ये खूप खुसखुशीत अशा झालेल्या होत्या. तर तुम्ही आषाढी एकादशीचा उपवास सोडायचा असेल तर असं बनवून बघा. वांग्याची भाजी, त्यावर लिंबू पिळून घेतलं आहे आणि नंतर मग स्पेशली काला मोडला होता एका बाजूला बट्टीचा आणि त्यावर वरण आणि तूप टाकून खाल्लं होतं. तर कोणाला अशी खानदेशी डाळबट्टी आवडते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.